अभिमान संस्कृतीचा, ध्यास परिवर्तनाचा, वर्तमानातील समस्यांचा परखड वेध घेण्यासाठी पहा फक्त संकल्प न्यूज मराठी. नमस्कार, मी ईशा. आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी. सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक परंपरेचं लेणं असलेलं, कृष्णाकाठी बसलेलं वाई शहर, प्राचीन मंदिरांचा ठेवा असलेलं हेच ते ठिकाण. याच वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील निसर्ग संपत्तीने नटलेल्या रेणावळे येथे तालुक्यातील एकमेव खंडोबाचे जागृत देवस्थान आहे. नुकतीच येथे चंपाषष्ठी महोत्सवाची सांगता झाली. अश्विन महिन्यात जसा देवीचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो, तसा हा खंडेरायाचा मार्गशीर्ष महिन्यातला 6 रात्रींचा उत्सव असतो. मंदिरात घटस्थापना करून साजऱ्या केल्या जाणाऱ्या या चंपाषष्ठी महोत्सवाला अर्थात खंडेरायाच्या देवदिवाळीला दिनांक 5 डिसेंबर 2021 रोजी सुरुवात झाली असून चंपाषष्ठीच्या दिवशी देवाला हळद लावून पालखी मिरवणूक काढून व रात्री जागरण गोंधळ करून या चंपाषष्ठी महोत्सवाची सांगता झाली. अनेक भाविकांनी या काळात या महोत्सवाचा लाभ घेतला. आपण पाहूयात या उत्सवाविषयी गुरुवर्य योगी पुरंदरनाथ महाराज व माजी सरपंच श्री रामचंद्र सनस यांनी संकल्प न्यूज मराठीशी साधलेला संवाद. श्री पालेश्वर खंडोबा भगवान की जय. गुरुरे ब्रह्मा गुरुरे विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये प्राचीन कालापासून ऋषीमुनींनी अनेक क्षेत्रामध्ये जाऊन तिथले जे गुप्त क्षेत्र असतात, गुपित क्षेत्र आहे, ते क्षेत्रांची माहिती प्राचीन कालापासून आपल्या ग्रंथामध्ये, जसं मार्तंड विजय ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये आपलं इकडचे जे भाग आहे पश्चिम भागाची खूप माहिती दिलेली आहे. आणि योगायोगाने तेच क्षेत्रामध्ये आपली एक अशी घटना घडली की दीपक घोडे नावाचे भक्त, मल्हार भक्त, त्यांना नेहमी असं जाणवायचं की हे वृक्षाखाली, फणसाच्या झाडाखाली काहीतरी आहे, मला बोलवतो, किंवा ज्योत दिसायची, असं साक्षात्कार त्यांना नेहमी व्हायचं. आणि त्याच्यासाठी त्यांनी खूप ठिकाणी बघितलं, चौकशा केले. नंतर काय काळानंतर त्यांना एक चांगले पिंटू दादा म्हणून गुरु भेटले. ते गुरुच्या कृपेने स्वयंभू पालेश्वर खंडोबा देवस्थान जेव्हा इथे खोदकाम चालू झालं, शिवलिंगामध्ये भंडारा सहित शिवलिंग बाहेर निघाले 2. आणि ते शिवलिंगाची स्थापना आम्ही नंतर इथे मंदिरामध्ये खालच्या गुहेमध्ये केलेली आहे. नंतर मंदिर निर्माणाचं कार्य सुरू झालं. सर्व ग्रामस्थ, सर्व भक्तांच्या सहयोगाने मंदिर उभं करण्यात आलं. 2016 मध्ये चंपाषष्ठीच्या दिवशी, हे 5वा वर्धापन दिवस आहे मंदिराचं, ते दिवस मूर्ती स्थापना, शिवलिंग स्थापना आणि पालेश्वर खंडोबा देवस्थान म्हणून याला नाम द्यायला आलं. नंतर दरवर्षीप्रमाणे ते चंपाषष्ठी पालीचं जे खंडोबाचं लग्न असतं ते सोहळा
नेहमी होत असतात. प्रथम दिवस काठी सोहळा असतो चंपाषष्ठीचं. मार्तंड विजय ग्रंथाचं पारायण आणि रोज संध्याकाळी कथा असती आणि त्याच्यानंतर संध्याकाळी भजन असतो, जागर असतो. असे 5 दिवसाची उपासना असती. ते 5 दिवसाची उपासनामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार याला मारायसाठी, याचं दमन करायसाठी उपासना आहे. आणि उपासना करत असताना सर्व ग्रामस्थांचा सहयोग असतो, सर्व भक्तांचा इथे सहयोग असून आम्ही 6 दिवस ते शेवटच्या षष्टीच्या दिवस भगवंताला हळद लागते. त्याच्यानंतर पालखी सोहळा असतो. भगवंताला जे आवडता निवेद आहे भाकरीचं, सर्व आमचे महिला मंडळ स्वतः येऊन इथे सेवा करतात आणि भाकरी बनवतात. ते निवेद भगवंताला अर्पण केला जातो. पालखी सोहळा असतो आणि संध्याकाळी जागरण गोंधळ होऊन त्याचं लंगर तोडले जातो. असे दरवर्षीप्रमाणे यात्रा होती. या यात्रामध्ये ज्ञान, वैराग्य, भजन, कीर्तन, आध्यात्मिक सर्व याच्यामध्ये अंधश्रद्धाचं कुठलाही बाब नाही. अंधश्रद्धाचं आम्ही सुद्धा प्रबोधन करतो की अंधश्रद्धामध्ये तुम्ही जाऊ नका. जे परमार्थ आपलं ऋषीमुनींनी आपल्याला शिकवलेलं आहे, आत्मउद्धाराचं, जीवाचं उद्धार कसं होईल, मनुष्याचं हित कसं होईल, मानवता कसं शिकवता येईल जीवाला, हे सर्व कार्यक्रम पालेश्वर खंडोबा देवस्थानमध्ये नित्य नियमाने चालतात आणि याचेही पुढे चालतील. आणि असं हे षष्टीचा कार्यक्रम आपला दरवर्षी होतो. सर्व ग्रामस्थांच्या मतीने आयोजक, नियोजक स्वतः गोळे बाबा पण असतात, ग्रामस्थ असतात, त्यांचे भक्तमंडळ असतात. 5ही दिवस अन्नदान असतो एक टाईम. 5 दिवस सर्व ग्रामस्थ आणि भक्त इथे येऊन आनंद घेतात आणि सर्वांना दर्शनाचा लाभ होतो. सर्वांची इच्छा पूर्ण होतात. किती लोकांचे किती वर्षांचं रखडलेलं कामं पूर्ण झाले. भगवंत स्वयंभू जागृत स्थान असल्यामुळे सर्वांची इच्छाही इथे पूर्ण होतात. जैसा भाव तसा देव. श्री पालेश्वर खंडोबा देवस्थान, रेणावळे, तालुका वाई, जिल्हा सातारा या ट्रस्टच्या माध्यमातून या चंपाषष्ठीच्या कार्यक्रमाचे दरवर्षाप्रमाणे आयोजन केले जाते. आज चंपाषष्ठीचा दिवस असून त्या दिवशी सकाळी होम हवन आणि त्यानंतर पालखी, देवाला हळद लावणे, पालखी सोहळा, नंतर संध्याकाळी आरती आणि जागर भजनाचा कार्यक्रम केला जातो. संपूर्ण 6 दिवस हा कार्यक्रम या मंदिरातर्फे भाविकांना दर्शन व कार्यक्रमासाठी केला जातो. या देवस्थानचे वैशिष्ट्य असे आहे की हे स्वयंभू देवस्थान आहे. या पश्चिम भागातील वाई तालुक्यातील हे एकमेव देवस्थान असे आहे की जे पालेश्वर खंडोबाचे आहे. त्यानिमित्त सर्व पश्चिम भागातील म्हणा किंवा महाराष्ट्रातील लोक या निमित्ताने इथे येत असतात आणि देवदर्शन करून त्यांच्या मनातील इच्छा, विनंती, नवस बोलत असतात. त्याचा त्यांना प्रत्येकाला लाभ होतो असं प्रत्येक भाविक आम्हाला आवर्जून सांगत असतात. आणि हा जो सोहळा आहे, हा सोहळा सर्वांना माहिती व्हावा, प्रसिद्ध व्हावा यासाठी आपण संकल्प न्यूजतर्फे जे आमचे देणार आहात त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ, सर्व मानकरी आणि सर्व भाविकांतर्फे आम्ही आपले आभार मानतो. मुलांसाठी म्हणजे ज्या अर्थी महादेवाने मार्तंड भैरवाचं रूप घेऊन, अवतार घेऊन मणिमल्ल असुरांचा वध केला, तसं आज समाजामध्ये अनेक प्रकारचे असुर आजूबाजू फिरत आहेत आणि त्यांच्यापासून आपल्या मुलांचं, मुलींचं संरक्षण व्हावं यासाठी आम्ही काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. जसं की आम्ही आता यापुढे मुलांना कराटे, मुलींना कराटे शिक्षण, लेझिम पथक, लेझिम शिक्षण, दांडपट्टा इत्यादी नवीन उपक्रम आम्ही घेणार आहोत. तर त्याद्वारे त्यांना त्यांचं संरक्षण करण्याची बळ मिळेल आणि समाजामध्ये एक संदेश जाईल की आपल्याला आपलं संरक्षण करणं गरजेचं आहे. धन्यवाद. डोंगर गरदाला आणि पालेश्वर निघाला कधी नाला. डोंगर गरदाला Thank you.
नवऱ्याची काठी आली